मंजिरी पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी 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 उद्घोषता हॅलो हॅलो बघतात ना ढगांसारखे लाईट लाईट अगदी पंढरपुराचा या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. गुड मॉर्निंग. आज आपण 2018च्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे शेवटचे 59 ते 75 क्रमांकाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा. एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाची त्रिज्या किती? आता मला तुम्ही गोलाच्या पृष्ठफळ सूत्र सांगा रे. सरफेस एरिया ऑफ स्फिअर 4 पाय आर वर्ग. 4 पाय आर आणि वर्ग. आता गोलाचं पृष्ठफळ 1386. आपण डाव्या साईडला किंमत भरूया. 1386. उजव्या साईडला 4 पायची किंमत किती? 22/7 आणि गुणिले आर वर्ग. आता उजव्या साईडला फक्त आपण आर वर्ग ठेवूया, बाकी सगळ्या संख्या डाव्या साईडला घेऊया. उजवीकडे जे छेदात 7 आहे ते डावीकडे आल्यावर कुठे जाणार? अंशामध्ये. आणि उजवीकडे जे अंशात 4 आहे ते छेदात जाईल. उजवीकडे जे अंशात 22 आहे ते पण छेदात जाईल. आता 22 न बघा 1386 ला पूर्ण भाग जातोय. 22 एके 22, 22 132, 6 वर 6 66 आणि 22 त्रिक 66. बरोबर आहे का? आता अंशाचा गुणाकार करा. 63 गुणिले 7, 7 त्रिक 21, हातचाला 2, 7 चौकोन 42 आणि 2 44, 441 आणि छेदामध्ये 4. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. आर बरोबर 441 वर्गमूळ किती? 21 20 आणि 4 चं वर्गमूळ 2. 2. आता बघा बे1 बे0 0 1 0 10 आणि बे5 10. 21 ची निमपट 10.5 आणि 1 सेंटीमीटर. गोलाची त्रिज्या 10.5 सेमी. कोणता पर्याय आहे? पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 2. आता दिसते का स्क्रीन? मग अशा आपण 59 क्रमांकाचा प्रश्न घेतला तेव्हा स्क्रीन दिसत होती का रे? हो. हा बघा, पहिल्या 2 बहुपदीच्या बेरजेतून तिसरी बहुपदी वजा करूया. आता पहिली बहुपदी 8x वजा 6y अधिक 4. त्या दुसरी बहुपदी मिळवूया. 6y
वजा 3x अधिक 7. आता हे बहुपदी वजा करताना यांची चिन्ह काय करूया, बदलूया. म्हणजे 4चं चिन्ह बदलून काय होणार, वजा 4 अधिक 9y वजा 9y आणि अधिक 2x काय होईल, वजा 2x. आता एकत्रित x पद विचारात घ्या. इथं 8x, इथं वजा 3x आणि इथं वजा 2x. काय रे तिघांचं एकत्रित, 8 वजा 3 5x आणि 5x वजा 2x किती, 3x. 3x. आता y ची पद बघा, वजा 6y आणि अधिक 6y. ही पद कॅन्सल होणार आहे का नाही, राहिलं फक्त कोणतं मग, y चं वजा पद 9y. वजा 9y. आता ह्या अधिक 4 ला हे वजा 4 गेलं, राहिलं काय फक्त स्थिर पदामध्ये अधिक 7. अधिक 7. हा पर्याय बघा कुठं आहे का, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याच येते. सत्य का असते सांगा. समजा 1 3 5 7 आणि 9 ह्या 5 संख्यांची सरासरी काय येणार आहे, सरासरी म्हणजे बेरीज करून जेवढ्या संख्या घेतल्या त्यांची संख्येने भागणे. किती येईल, 5. म्हणजे थोडक्यात मधली संख्या ही सरासरी येते. मग 5 ही संख्या सम आहे का विषम, विषम. म्हणजे हे विधान सत्य आहे का असत्य, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्या असते. सत्य का सत्य. सत्य, सत्य. सत्य. आता दुसरा प्रश्न, दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. आता उदाहरणार्थ बघा, 2 3 आणि 5 या 3 संख्यांची सरासरी किती येईल सांगा. 10. आता आपण संख्या अजून थोडी वाढवूया. एकच मिनिट, हे नको गेला कारण पूर्ण भाग गेला पाहिजे. समजा 1 घेतलं, 3 घेतलं आणि 5 घेतलं आणि ह्याला 3 न भागलं. सांगा वरची बेरीज किती आली, 9 आणि त्याला 3 न भागल्यावर किती येणार, 3. मग मला सांगा गटाची सरासरी, सरासरी किती आली आपली, 3. आणि गट कुठला होता, 1 3 5 हा गट होता. मला सांगा गटाची सरासरी प्रत्येक संख्यापेक्षा मोठी आहे का रे, 5 पेक्षा 3 मोठा आहे का, नाही. म्हणजे हे विधान कसं आहे, असत्य. असत्य. लक्षात ठेवा, मी डिलीट करतोय. पहिलं सत्य आलं होतं, दुसरं असत्य आलं होतं. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. उदाहरणार्थ आपण 2 आणि 4 घेऊया. ह्या 2 क्रमवार समसंख्या घेतल्या, यांची सरासरी किती येईल रे, 3. आणि ती विषम संख्या आहे ना, हो. म्हणजे 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. हे विधान कसं आहे, सत्य आहे. सत्य. आता पुढं मागाशी सांगितल्याप्रमाणे 1 3 5 घेतलं, त्यापेक्षा मोठं घेऊया. त्यापेक्षा एकच मिनिट, 1 3 5 पेक्षा वेगळं घेऊया. समजा 2 घेतलं, 4 घेतलं, 6 घेतलं, याची सरासरी काढा. 4. 12 भागिले 3 4. आता हे प्रत्येक गटातील, एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केली. समजा प्रत्येक संख्या आपण 1 न कमी करू. 2तून 1 गेल्यावर 1, 4तून 1 गेलं 3, 7तून 1 गेलं 5. आता ही नवीन सरासरी किती ती सांगा, 3. 3.
सरासरी बदलली का रे? अगोदरची सरासरी 4 होती आणि नवीन सरासरी 3 आली. तिथे सांगितले सरासरी बदलत नाही. सरासरी बदलते ना, म्हणजे हे विधान कसं आहे? असत्य. असत्य. मग आपल्याला विचारलंय कोणतं विधान असत्य? 2 पर्याय निवडा. 2 असत्य विधान कोणती? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण पहा. एका फळ विक्रेत्यानं 48 रुपये डझन या दरानं 48 डझन संत्री विकत घेतली. आता आपण पहिल्यांदा काय काढूया? त्या संत्र्यांची खरेदी किंमत काढूया. सांगा, इथं आपण दर लिहूया आणि इथं किती माल खरेदी केला ह्या दोघांचा गुणाकार करूया. आता दर कसा होता रे खरेदी करताना? 48 रुपये डझन म्हणजे दर 48 आणि माल आहे तो 48 डझन. सांगा ह्या दोघांचा गुणाकार करून सांगा किती येतोय पहा. 2304. 2304 304. ही झाली खरेदी किंमत. आता आपण त्याच्या खाली लिहूया विक्री किंमत. आता विकताना दर कसा होता रे? उरलेली सर्व संत्री 6 रुपयाला 1. मग 1 डझन ची विक्री किंमत किती रे? 72. म्हणजे 72 रुपये डझन अशी विक्री झाली. आणि किती माल विकला? 1 डझन माल खराब झाला. म्हणजे 48 मधून 1 वजा करू. किती डझन माल विकला? 47 डझन. करा गुणाकार. 3384. 3384. आता मला सांगा खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत जास्त आहे? विक्री किंमत. मग विक्री किंमत जास्त असल्यावर काय होणार? नफा. नफा होणार. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. करा वजाबाकी. 3384 मधून 2304 काय करा? वजा करा. 1080. 1080 म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. पुढील बहुपदीची कोटी कोण सांगते? कोटी 11. 11. आता इथं चल बघा की कोणकोणते आहेत. एकापेक्षा जास्त चल आहेत ना. पहिले चल आहे यम, दुसरं चल आहे यन, तिसरं चल आहे यम. मग एकापेक्षा जास्त चलातील बहुपदीची कोटी काढताना प्रत्येक पदातील चलाच्या घातांकाची बेरीज करायची. आता इथं बघा यमचा घातांक 5 आहे, यनचा घातांक 2 आहे आणि पीचा घातांक 1. करा बेरीज यांची. 5 आणि 2 7 आणि 1 8. आता दुसऱ्या पदातील यमचा आणि यनच्या घातांकाची बेरीज करा. 4 आणि 7 किती? 11. तिसऱ्या बहुपदीतील यमचा घातांक 3, यनचा घातांक 2 आणि पीचा घातांक 1. करा बेरीज. 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि शेवटच्या पदात यम हे एकच चल आहे, त्याचा घातांक किती आहे? 2. मग ह्या बेरजेमध्ये सर्वात मोठी बेरीज कोणती आहे रे? 11. ही झाली त्या बहुपदीची कोटी. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आकृतीमध्ये ओपी एसटीला लंब आहे. आता एसटी आणि एलएम लंब आहे, म्हणजे एलएम हे सुद्धा ओएन ला लंब असणार आहे. आता ओएन ची किंमत 6 दिलेली आहे. इथे मी 6 लिहितो ओएन ची किंमत. आणि एलएम 16. मला एलएम 16 म्हणल्यावर एलएन आणि एलएम किती येणार आहे? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड ऑफ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. मग एलएम च 2 समान भाग होणार. 16 च सांगा 2 समान भाग काय येणार?
आठ अर्धी जीवा आठ 8, निर्जीवा 8. आता मी ओएन जोडणार आहे. ओएन हा ही त्रिज्या जोडणार आहे. ओएन एम हा काटकोन त्रिकोण तयार झाला. मला सांगा पायथागोरसचा जर सिद्धांत वापरला तर ओएम किती येईल? आपल्या सर्वांना 3 4 5 हे त्रिकूट माहिती आहे पायथागोरसचं. आता या प्रत्येकाचे दुप्पट करा. 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 5 दुनी 10. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 6 आणि 8 असतील तर कर्ण 10 असतो. म्हणजे ओएम किती आला? 10. आणि ओएम ही त्या वर्तुळाची काय आहे रे? त्रिज्या आहे. त्रिज्या आपल्याला विचारलंय सर्वात मोठी जीवा. आता वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. मग त्रिज्येची दुप्पट करा. व्यास किती आला? 20. आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. सर्वात मोठी जीवा 20. पर्याय क्रमांक 2. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेमी, कर्ण 1.8 सेमी, तर क्षेत्रफळ किती? सर्वांनी समभुज चौकोन काढा. आता या समभुज चौकोनाला समजा आपण एबीसीडी असं नाव देऊया. आता याचा एक कर्ण छोटा असणार आहे. समजा एसी हा काय आहे? छोटा कर्ण आहे. मोठा कर्ण आहे. इथं काटकोन दाखवूया ओ. आता समभुज चौकोनाची एबी बाजू आपण 4.1 घेऊया. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुप्पट असतात. त्यामुळे एओ आणि ओसी सारखं, इकडं बीओ आणि ओडी सारखं, आणि मध्ये काटकोन दाखवलेलाच आहे. आता एक कर्ण 1.8 आहे. समजा एसी हा कर्ण 1.8 आहे. आता एसीचं दोन समान भाग कुठलं रे? 0.9. एओ आणि ओसी हे दोन समान भाग. मग 1.8 च्या निम्मे किती? 0.9. म्हणजे हा एओ 0.9 आला आणि हा ओसी सुद्धा 0.9 आला. आता एओबी या काटकोन त्रिकोणामध्ये जर पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर आपण ओबी काढू शकतो. पण ओबी काढण्यासाठी आपण वर्ग करण्याची गरज नाही. आपलं सर्वांचं पायथागोरसचं त्रिकूट पाठ आहे. कोणतं? 9 40 41. हा, 9 या विषम संख्येपासून तयार होणारा त्रिकूट. समजा 9 चा वर्ग किती होतो? 81. 81 कुठल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे? 40 आणि 41. 41. म्हणजे त्रिकूट कुठलं झालं? 9 40 आणि 41. आता या प्रत्येकाला 10 न भागलं का नाही की नवीन त्रिकूट होईल. प्रत्येकाला 10 न भागा. 9 ला 10 न भागल्यावर 0.9, 40 ला 10 न भागल्यावर 4 आणि 41 ला 10 न भागल्यावर 4.1. मग एक काटकोन करणारी बाजू 0.9, कर्ण 4.1, दुसरी काटकोन करणारी बाजू किती येणार? 4. मग जेवढं बीओ तेवढंच ओडी. ओडी सुद्धा किती येणार? 4. मग बीडी किती रे? बीओ अधिक ओडी 4 अधिक 4 8. आता आपल्याला दोन्ही कर्णाची किंमत माहित झाली. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय? सांगा. 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. बरोबर. 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. एका कर्णाला आपण D1 म्हणू, दुसऱ्या कर्णाला D2. आता D1 म्हणजे छोटा कर्ण घेऊया. छोटा कर्ण किती दिलाय तुम्हाला? प्रश्नामध्ये दिलाय 1.8. आणि मोठा कर्ण आताच आपण बीडी किती काढला? 8. आता इथं सिम्प्लिफाय करू. बे 1 बे, बे चौक 8. आता 8 चौक 72 आणि दशांश नंतर 1 अंक म्हणजे 7.2 चौरस सेमी. आहे का पर्याय पा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3.
आता हे कसं सोडवायचं सांगा तुम्ही. ह्या पूर्ण राशीला आपण ए म्हणूया आणि ह्या पूर्ण राशीला बी म्हणूया. म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग हा टाइप होतोय. मग याची उजवी बाजू काय रे? ए अधिक बी आणि ए वजा बी. बरोबर आहे. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. आता डावी बाजू वर प्रश्नाप्रमाणेच येणार आहे, ती लिहायची गरज नाही. मग ए ची किंमत काय भरू? यम अधिक 1/m आणि बी ची किंमत काय भरूया? यम वजा 1/m. आता दुसरा कंस ए ची किंमत पुन्हा यम अधिक 1/m. आता यातून बी वजा करायचं, त्यामुळे सॉरी इथे ए झालं चुकून, इथे बी पाहिजे. आता बी वजा करायचं, त्यामुळे चिन्ह बदलायचं. बी तील यम चं चिन्ह बदलून काय होणार? वजा यम आणि वजा 1/m चं चिन्ह बदलून काय होणार? अधिक 1/m. आता वजा 1/m ला अधिक 1/m गेलं, अधिक m ला वजा m गेलं. पहिल्या कंसात m अधिक m किती येणार? 2m आणि दुसऱ्या कंसात 1/m अधिक 1/m छेद समान असल्यामुळं फक्त अंशांची बेरीज 2/m. पुन्हा या अंशातल्या m ला हे छेदातलं m गेलं आणि 2 आणि 2 चा गुणाकार किती? 4. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, एका कंपनीनं आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीनं दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीनं दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीनं दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना करण्यात आली. तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी भेटतील? आता इथं कमीत कमी हा शब्द महत्वाचा आहे बरं का. कमीत कमी म्हणजे लसावी काढायचा का मसावी? ल म्हणजे लघुत्तम ना. कमीत कमी म्हणजे वर प्रश्नामध्ये दिलेल्या 3 संख्यांचा काय काढायचा? लसावी. कुणाकुणाचा लसावी काढायचा? 24. 6चा, 8चा आणि 12चा. बरोबर आहे उत्तर. मग मी तर लिहितो 6, 8 आणि 12. 3 संख्यांचा एकत्रित लसावी कसा काढायचा सांगा पाहू. तुम्हाला मागच्या इथे झालेलं असेल हे. ह्या तिघाला कशाने निषेध जातोय रे? 2 न. बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेसक 12. आता तिघांना जात नाही पण दोघांना जातोय. 2 नाही काय? बे दोन्ही 4, बेत्रिक 6 आणि 3 मात्र तसंच राहणार. आता 3 न भाग जातोय दोघांना. 3 एके 3, हे 2 तसंच आणि 3 एके 3. आता फक्त मधल्या संख्येला 2 जातोय की नाही. मग बे एक बे, बे एक बे. मग लसावी म्हणजे डावीकडच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा. म्हणजे कोणाचा? ह्या 2चा, ह्या 2चा, ह्या 3चा आणि ह्या 2चा. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. बे दुनी 4, 4 त्रिक 12 आणि 12 दुनी 24. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 6 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निषेध भाग जातो. सांगा विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? अरे बेत्रिक 6 म्हणजे 6 न भाग जातोय म्हणल्यावर 2 आणि 3 न जाणारच ना.
आता 15 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांना 3 आणि 5 न भाग जातो. 3 5 15. बरोबर आहे. 15 ने भाग जातोय म्हणजे 3 न पण जाणार आणि 5 न पण जाणार. आता 600 या संख्येला 2, 3 व 5 न भाग जातो. एकक स्थानी 0 आहे म्हटल्यावर 2 न भाग जाणार. अंकांची बेरीज 6 3च्या पटीत आहे, 3 न भाग जाणार. एकक स्थानी 0 आहे म्हटल्यावर 5 न पण जाणार. म्हणजे हे पण विधान सत्य आहे. मग अ, ब, क तिन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 3. पुढं ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 308 चौरस सेमी आहे. अगोदर आपण त्रिज्या काढून घेऊया. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. बरोबर. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ तुम्हाला डाव्या साईडला 308 लिहिलं दिलेलं. पायची किंमत 22/7 आणि गुणिले आर चा वर्ग. आता 308 22/7 डावीकडे आल्यावर काय होणार? 7/22 होणार. आता 22 एके 22, 22 एके 22, 8 उरलं द्या घेतलं 8 88 आणि 22 चौक 88. किती आली? 14×7 98. आर वर्गची किंमत 98. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया. 98 वर्ग नाही त्यामुळे वर्गमूळात लिहिलं. पण याची फोड कशी होणार? 49 गुणिले 2. त्यातील 49चं वर्गमूळ बाहेर किती निघणार? 7. 7 वर्गमुळात 7 2. वर्गमुळात 2 ही त्या वर्तुळाची त्रिज्या आली. आता आपल्याला विचारले अर्धवर्तुळाची परिमिती. माहिती आहे का सूत्र तुम्हाला डायरेक्ट? पाय आर प्लस 2r. पाय आर प्लस 2r. ते पण बरोबर आहे. किंवा डायरेक्ट काय सूत्र माहिती आहे? पाय आर पाय आर अधिक 2r बरोबर आहे. पण ह्या दोघातून जर r कॉमन काढला तर कंसामध्ये पाय अधिक 2. मग पायची किंमत आपण किती घेतो अंदाजे? 22/7 अधिक 2/1. आता हे जर सोडवलं तिरकस गुणाकार करून तर 22 आणि 14ची बेरीज 36 आणि छेदामध्ये 7. हे डायरेक्ट पाठ करायचं. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर 36/7. हा मग आरची किंमत आपल्याला दिली 7 वर्गमुळात 2 आणि त्याला पुन्हा 36/7 न गुणूया. आता या 7 ला हे 7 गेलं. मग वर्गमुळात 2 गुणिले 36. अगोदर 36 लिहूया आणि नंतर वर्गमुळात 2 लिहूया आणि एकक सेमी द्यायचं. आहे का हा पर्याय? 36 वर्गमुळात 2 सेमी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. हा पुढचा प्रश्न. आता इथं असं करूया. ह्या 4.a ला आपण a म्हणूया आणि 3.2 ला काय म्हणूया? b. 4.a ला काय म्हणलं? a आणि 3.2 ला काय म्हणलं? b. आता a आणि b मध्ये लिहूया. वर काय येणार मग? a घन अधिक b घन आणि छेदामध्ये काय येणार सांगा? a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. आता अंशाचं सूत्र सांगा. a घन अधिक b घनचं. पहिला कंस a प्लस b आणि दुसरा कंस a वर्ग वजा ab अधिक b वर्ग आणि छेदामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. आता अंशातील दुसरा कंस आणि छेदातील कंस कॅन्सल. राहिलं काय रे? a प्लस b उरलं. आता ह्यामध्ये a ची किंमत किती आपण घेतली होती ती भरूया. 4.8 आणि b ची किंमत 3.2. करा बेरीज. 8 आणि 2 10, हाताला 1, 4 आणि 4 8. 8.0 म्हणजेच 8
म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 3. संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू P व बिंदू Q मधील अंतर 9/7 आहे. तर Q चा निर्देशक किती? तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. समजा ही संख्या रेषा आहे, इथं P बिंदू आहे की ज्याचा निर्देशक किती दिलाय तुम्हाला 4/7. आता P आणि Q मधील अंतर 9/7. मग जे Q हा बिंदू P च्या उजवीकडे पण असू शकेल आणि डावीकडे पण असू शकेल. उजवीकडे असेल तर त्या बिंदूचं निर्देशक काढताना P च्या निर्देशकात अंतर मिळवायचं आणि Q बिंदू जर डावीकडे असेल, Q चं निर्देशक काढताना P च्या निर्देशकातून अंतर काय करायचं? वजा करायचं. चला आपण अगोदर मिळवूया. P चा निर्देशक 4/7 अधिक P आणि Q मधील अंतर 9/7 यांची बेरीज किती येईल सांगा? छेद समान आहे. 13/7. 13/7. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असू शकेल. आता दुसरं अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. 4/7 मधून 9/7 मायनस करतो. आता इथे छेद समान आहे. आता अंशाची वजाबाकी किती सांगा? 9तून 4 गेलं वजा 5/7 म्हणजे पर्याय क्रमांक 4. याची उत्तर 2 आहेत. पहिला पर्याय आणि चौथा पर्याय. 20 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? अगोदर आपण चौरसाची बाजू 20 घेऊन क्षेत्रफळ काढूया. सांगा चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? बाजूवरून बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग बाजू किती घेतलेली आहे? 20. सांगा 20 चा वर्ग किती मग? 400. 400. आता ह्या बाजूला 20 सेमी कर्ण घेऊया. डायगोनल किती? 20. मग कर्णावरून चौरस क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय रे? कर्ण वर्ग भागिले 2. अगदी बरोबर. कर्ण वर्ग भागिले 2. मग कर्ण 20. 20 चा वर्ग भागिले 2. मग 20 चा वर्ग किती? 400. आणि त्याची निमपट किती? 200. आता विचारलंय 20 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाचे किती पट आहे? मग 400 2 पट, दुप्पट. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 2 वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्यानं एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. तर एकंदरीत या व्यवहारात किती नफा अगर तोटा होईल? तुम्हाला यापूर्वी सुद्धा हा प्रकार झालेला आहे. 2 वस्तूंची विक्री किंमत समान आहे आणि एकापासून होणारा शेकडा नफा आणि एकापासून होणारा शेकडा तोटा जर समान असेल तर या व्यवहारात नेहमी काय होतो? सांगा काय होतो? तोटाच होतो. मग हा शेकडा तोटा काढताना सूत्र का वापरायचं सांगितलं रे? 2 वस्तूंची विक्री किंमत समान असताना एका वस्तू विकून होणारा शेकडा तोटा आणि एक वस्तू विकून होणारा शेकडा नफा जर समान असेल तर या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. मग शेकडा तोटा कसा काढायचा? सूत्र लिहून दिलं तर त्यावेळेस तुम्हाला मी. या तोटाचा वर्ग करायचा आणि त्याला 100 ने काय करायचं? भागायचं. आता तुम्हाला 10% तोटा दिलाय. मग इथं तोटाच्या जागी मी 10 लिहितो आणि 10चा वर्ग भागिले 100 करतो. मग 100 भागिले 100 किती आला भागाकार? 1. 1% तोटा म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3.
आता शेवटचे 2 प्रश्न बघा. मला सांगा, हा जो आलेख आहे याला काय म्हणायचं रे? कुठला प्रकारचा आलेख म्हणायचा याला? पाय चार्ट. बरोबर आहे. मराठीत काय म्हणायचं? मराठीत काय म्हणायचं याला? एकाला पण माहित नाही. इथे लिहिले की वृत्तालेख. एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबीवरील खर्च वृत्तालेखाद्वारे दर्शवला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 रुपये असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे देतो. ए म्हणजे काय आहे? तर शिक्षणावरचा खर्च आहे. ए म्हणजे काय? शिक्षणावरचा खर्च. बी म्हणजे काय आहे? इतर खर्च आहे का नाही? सी म्हणजे कपड्यावरचा खर्च आणि डी म्हणजे अन्नधान्य. डी म्हणजे काय? अन्नधान्य. आता 74वा प्रश्न समजावून घ्या. शिक्षणावर एकूण किती खर्च झाला आहे? कसं काढायचं हे रे? शिक्षणावरचा खर्च कसा काढायचा? अशी 2 गुणोत्तर तयार करूया आपण. सांगा, पहिल्या गुणोत्तरात काय लिहूया? शिक्षणासाठी किती अंशाचा केंद्रीय कोन दिलाय बघा. शिक्षणासाठी किती अंशाचा केंद्रीय कोन दिलाय? 50. आणि 4 केंद्रीय कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 60. 360. म्हणजे 360 अंशाच्या सर्व केंद्रीय कोनापैकी 50 अंशाचा केंद्रीय कोन शिक्षणासाठी दिलेला आहे. आता कुटुंबाचं मासिक उत्पन्न आहे का नाही, ते छेदामध्ये लिहायचं उजव्या साईडला. मग 23,400 छेदामध्ये लिहिलं आणि मग अंशामध्ये आपण शिक्षणावरच्या खर्चाला x मानूया. कळलं का? हे 2 गुणोत्तर कशी तयार केली? खाली सर्व केंद्रीय कोनांची बेरीज, वर शिक्षणासाठी केंद्रीय कोन, खाली एकूण मासिक उत्पन्न म्हणजे एकूण खर्च आणि वर शिक्षणावरचा खर्च. आता या 50 मधला 0 आणि 36 मधला 0 कॅन्सल. आता x बरोबर काय येणार? पहिला तिरकस गुणाकार 5 गुणिले 23,400 आणि 36 ला जे गुणिले होतं, x ला गुणिले 36 होतं, ते राहिलं काय होणार? भागिले. आता बघा, 18 दुनी 36, 18 1 18, 18 3 54 आणि 2 0. पुन्हा 2 न घालवतो. बेसक 12, बे 5 10 आणि 0. करा गुणाकार 750 आणि 5 चा. 0 5 5 25 7 2 5 36 आणि 2 32. आहे का 3,250 शिक्षणावरचा खर्च? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न, कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो? आता मला सांगा, कपड्यासाठी किती अंशाचा केंद्रीय कोन दिला रे? कपड्यासाठी कपड्याला सी. सांगा, कपड्याला किती दिलाय? 76 अंशाचा दिलाय. आणि अन्नधान्याला किती दिलाय? डी 144 अंश. 144. आता या 2 केंद्रीय कोनाची वजाबाकी करा रे. 144 ची 76 ची वजाबाकी करा. 68. किती ते? 68. मग आता मी मगाच्या सारखे 2 गुणोत्तर करतो. आता इथं सर्व केंद्रीय कोनाच्या मापाची बेरीज किती आहे? 360. आणि इथं केंद्रीय कोनाचा आणि कपड्यासाठी केंद्रीय कोन, ह्या दोघांची वजाबाकी करूया. म्हणजे किती अधिक खर्च होतोय निघल. किती वजाबाकी आपल्याला ती? 68. आणि एकूण खर्च किती होता? 23,400. या दोघांतला जो फरक आहे का ना, त्याला आपण y मानूया. आता या 0 ला हा 0 कट करूया आपण. तिरकस गुणाकार y बरोबर 68 गुणिले 2340
आणि 36 इकडे गेला काय होईल छेदामध्ये जाणार. आता मगाशी आपण 18चा पाढा वापरला होता. 18 दोन्ही 36, 18 एके 18, 8 त्रिक 54 आणि 0. आता 2 न 12 आणि 5 10 करा. 68 आणि 65चा गुणाकार. 68 गुणिले 65 4420. 4420 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण 2018 ची प्रश्नपत्रिका संपवली आहे. मला काय वाटतं तुम्ही आता असं करा. हॅलो, 2017 ची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला पाठवतो. तुम्ही वेळ लावून 1.5 तासामध्ये ती सोडवा. त्यामध्ये मराठी विषय पण आहे आणि पुन्हा 2018 ची पण पाठवतो. ती पण 1.5 तास वेळ लावून सोडवा. एक आत्ता सोडवा, एक संध्याकाळी सोडवा तुमच्या वेळेनुसार. पण आपण सोडवल्यानंतर गणितात तर तुम्हाला 75 पैकी 70च्या वर पडले पाहिजे सोडवून दिले म्हटल्यावर. आणि मराठीत बघूया किती पडतायत. म्हणजे पहिल्या पेपरची तुमची तयारी होईल चांगली. सोडवताल का? हो सर. तुम्ही OMR शीटची प्रिंट काढा, घरी असेल तुमच्या एखादी शाळेतली वगैरे, आणि त्याच्यावर आहे सर. 75 गोल रंगवायचं आणि प्रश्नपत्रिका मी व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला. त्याची प्रिंट काढणे शक्य नसेल तर मोबाईलवर बघून सुद्धा तुम्ही सोडवू शकता. नाही काय अडचण यायची. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.